नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी रमी सर्कल नावाचा एक मस्त गेमिंग ॲप घेऊन आलेलो आहे। हे एक सुरक्षित गेमिंग ॲप आहे जिथे तुम्ही रमी गेम घेऊन पैसे जिंकू शकता। रमी सर्कलवर 1 करोडपेक्षा अधिक सक्रिय खेळ आहेत जिथे तुम्ही सहज गेम घेऊन पैसे जिंकू शकता। रमी सर्कलवर पैसे विड्रॉल करणे अगदी सोपे आहे। तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या बँक खात्यात लगेच व त्वरित जमा करू शकता। मित्रांनो, रमी सर्कलवर रमी गेम खेळणे खूप सोपे आहे। माझ्या मोबाईलमध्ये सहजतेने चालते, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। मित्रांनो, खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रमी सर्कलची लिंक आहे, जाऊन लगेच डाउनलोड करा आणि मिळवा पहिल्या डिपॉझिटमध्ये 2000 रुपयांचा वेलकम बोनस। तुम्ही पण रमी खेळा आणि जिंका रोख रक्कम। मित्रांनो, या खेळात पैसे जोखीम आहे, व्यसन लागू शकते। कृपया ही गेम स्वतःच जोखमीवर खेळा। धन्यवाद। गेममध्ये आर्थिक जोखीम घटक समाविष्ट आहे आणि याचे व्यसन लागू शकते। कृपया जबाबदारीने आणि तुमच्या जोखीमवर खेळा। कोण आले का नाही मीटिंगला का? बाबा बघितलं पाहिजे कोण कोण आले ते। आज मीटिंग आहे म्हणते ते नाही आपलं जोरात झाला पाहिजे गणपती। गणपतीचा कार्यक्रम झालंच पाहिजे ते। नाही मीटिंगला सगळे येतो म्हणले ती। एवढं मांडलं पाहिजे आपल्या गावाला। बघ, गणपतीला तेवढं काही चुकवत नाही। बघूया आता डॉल जमते ना कसं कसं हो आला ताई गणपती मीटिंग लावल्या म्हणून हो लावायचे आता बसायचं आहे तेवढं मला उशीर झाला नाही ना। मला पण उशीर झाला नाहीतर मला बिलकुल भाऊ आले की सगळी कवा मीटिंग चालू व्हायची? चालू करा मीटिंग। मोन्या कवा चालू होते मीटिंग? अरे काय कळलं? अरे मोन्या कवा यायचा बा? लाव तू पण कुठून आली तिकडे बघची। हा येऊ हयो आबा आओ गेम पे फुगा इधर आएगी मीटिंग काय म्हणते काय कळते का तुला काय? मोन्या थांब अरे का तुझं कळलं काय? झाले बोल ना अगदी वगैरे आम खूप आयो लगा तुझा आवाज कवा कळायचं? आबा तुला सांगायचं आणि तुझं आम्हाला कवा कळायचं? आणि रे कोण मी बोलते आबांशी। हॅलो आबा, अहो वजीर बोलते, या की लवकर मीटिंगला सगळी खोळंबली ती वाट बघते तुमची सगळी। काय बर, अहो कोणाचं मीटिंग काय करायचं? बर बर, तुम्ही माणसाला तसं तुमच्या शब्दाची बाहेर गावातली माणसं कुठे येते तेव्हा? बरं आता मीटिंग काय करायचं? बर हा चालते, मी सांगतो गावाला सगळ्या सांगतो। हा ठेवू का मग? हा अहो आबा आहे ती आजारी, ती म्हटलं मी नाही येऊ शकत मीटिंगला। झालं कॅन्सल। मग काय अहो चाललाय कुठे? कॅन्सल कुठे? आबा नाही राहत राहायची पण वकील आहे की हजर। आबाचं निरोप तरी ऐकून जावा। अहो आबाने सांगितलंय दरवर्षीप्रमाणे सोन्याला या वर्षी अध्यक्ष करूया म्हणून। तुम्हाला सगळ्यांनी मान्य असलं तर मग हात वर करा। काय अडचण नाही, कामाचा आहे, चांगला आहे। असू दे आता काय सगळ्यांना मध्ये म्हणले काही विषयच नाही। आणि आबा ही पण म्हणले की 2 वर्ष झालं आपल्याला चांगल्या पद्धतीने गणपती बसवता आलं नाही, पण या वर्षी आहे की नाही दम धडाक्यात गणपती बसवायचा। चालतंय ना? आबा ही पण म्हणले ती सगळ्या सभासदांकडे 500 रुपये वर्गणी गोळा करायची। काय काय सभासद आपल्याला द्यायची वर्गणी ती गणपती केला तर अजून देत नाही ती 2-2, 3-3 वर्ष बुडवल्या
त्यामुळे यावर्षी एक नाही उद्यापासूनच वर्गणी गोळा करायची आणि पहिल्या सभासदांनी सगळ्यांनी जमा करायची वर्गणी. बरोबर आहे घडवणारे आहे की 2-3. बरं अजून कोणाला काय सांगायचंय का? अगा ते गेल्या वर्षी माळा तुम्ही आणल्या ते जरा चांगले आणा, ते डुप्लिकेट आणणार जळले का दुसऱ्या दिवशीच जळली का नाही माळे. डुप्लिकेट मला आणणार वाय चांगल्या माळा आणा, वाय चांगलं करा, झकाबका करा, चांगलं व्हायचं. हा पैसे जास्त जाऊ द्या पण चांगलं करा. गणपती असं वाटला पाहिजे बिस्कुटवाडीचा गणपती म्हणजे एक नंबर. यावर्षी मिरवणुकीला डॉल्बी पाहिजे बरं का? बरोबर आहे का? माझी एक समस्या आहे. गणपतीला माळा आणा, डॉल्बी वाजवा, पण गणपती विसर्जन केलं की मला पै ना पैचा हिशोब पाहिजे. बरोबर आहे. हां, बाकीचं माझं काही म्हणणं नाही. काय पाहिजे असा करा, पण पै ना पैचा हिशोब पाहिजे मला. बरोबर का नाही? बरोबर आहे. बर बर तुमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे ते कळलं मला बरं का. मी एक नाही अध्यक्षांना आणि आपण सांगतो बरं का. हा आणि काही महत्वाची गोष्ट गणपती विसर्जन केलं नाही अहो सगळी जाईल होती ती गणपतीचा मंडप काढाय कोण नसते. जेवढेला पत्र अख्खे गावभर पडत असते त्या मला सामान्य शिवाय देते ती. आता तुम्ही सांगा आम्ही पुढे शकतो कसं नाही पत्र गोळा करायला. त्यामुळे गणपती विसर्जन केलं की सगळ्यांनी लगेच यायची बरं का मंडळापाशी पत्राला गोळा करायला येईल. आता अजून कोणाचं म्हणणं आहे काय का? ऋत्विक तुझी वस्ती लई लांब आहे, असं कर वस्तीची वर्गण गोळा तुझं तूच कर आणि पावती पुस्तक आहे ना तुला पोचवेल बघ. दरवर्षी मीच करतोय की वजीर, काही काय सांगायची गोष्ट आहे का? बरोबर तेवढं आहे. मग काय करूया मीटिंग संपूया का? लक्या जमलं का रे मला बोलायला? जमलं का लागा वजिरे? तू तर लागा खऱ्या खऱ्या अध्यक्षावानी बोलतो होता, दुरात काढला लागा तू. मी आणि अध्यक्ष लक्या जाऊ मी बोलत का नाही मला तेव्हा वाटत होतं मीच अध्यक्ष आणि मीच भाषण टाकायला लागले म्हणून. अरे हायच तो अध्यक्ष. लक्या अरे सगळी चालली वाटतं. चल 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 चल. अरे पण कुठे जायचं? अरे कुठे जायचं ते सांगते तुला. चल चल. ए अरे थांबा थांबा थांबा. का रे? अरे कुठं निघालाय? घरी. आता काय इथंच बसू का? अरे तसं नव्ह. अरे मंडळात एक काम आहे रे तेवढं संपूया आणि मग जाऊया घरी आपापल्या. रातचं? आला का रातच की महत्वाचं काम आहे म्हणतोय मी. डोक्याचं उद्या खांदेवा नाही की उद्याचा ताप कमी होईल. आता तुम्ही म्हणला की नाही सगळी मिळून करूया म्हणून. बर 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 बर. चला या माझ्या माग माग. ए मोनिया अरे लवकर ये रे. हे लवकर आवडत मग काय. कुठे घेऊन चालू आहे आपल्याला? अरे इथंच आहे 5 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे आलो इथं. ए इकडे माझ्या माग मागे या. दारोगड टीव्ही हे चला 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 यार. चल तू आज तुला सांगतो. तुला कशाला? घाल मी सांगतो तुला. अरे काय काळजी करू नका आम्ही आहे की बाहेर. आम्ही जेवलो ना अजून. जेवण अरे तुम्ही आता वजीर बरोबर आहे. वजीर बरोबर असल्यावर खायचं तुपाशी नारायचं उपाशी. मी तुम्हाला ऐक नाही आत्ता जेवण घेऊन येतो. काय काय घेऊ नका. चल आज मी जेवण ए आलो लगेच जेवण घेऊन का बस. आधी वाचायला फोन लावतो म्हणजे ती कामाला लागेल. तर वाजन कुठं ठेवला फोनच लागला ना. लाक्याला लावतो.
लक्ष्याचा पण फोन लागेल. काम करतो राजाला लावतो. फोन कोणाचा आला एवढ्यात? सोन्याच फोन काहीतरी मंडळ बिंडळच काम असेल बघतोच. हॅलो हॅलो राजा. हा बोल सोन्या. अरे त्या लक्ष्याचा नावाचा फोन लागेल झालाय. काल रात्रीपासून लावतोय. अरे ती होती की रात्री मीटिंगला. हा एक काम कर, दोघांच्या पण घरी जा आणि घरात माहिती का बघ आणि लगेच मला फोन कर. बर मग मी काय करतो माझं आवरून का नाही मी त्यांच्या पैसे गेलो तुला फोन लावतो बरं का. चालतं. पहिलं पण सोन्यान का फोन करायला लावलाय. नाही काय करतो सोन्यानं सांगितलं म्हटलं शनगान करतो आणि जातो सोन्याला तिथनं फोन लावतो. हे कोण आहे? अध्यक्ष उठा की. आतनं बॉम्बला लागली ती. ए काय झालं बघलाय का झोपून पण देऊ नाही गेला काय? अध्यक्ष उठा की सूर्य कासरा बरोबर आला. काय उठा डोळं वगैरे नको. अध्यक्ष दारू उघडा. अध्यक्ष मी आणि मला काय मला होतीस उठून उघड. उघडवी ए अर्धा माहिती नाही उघडायला लागलाय की रे. थांब जरा बाबा. खळी लागला यार. यार थांब घे. अरे उघडायला लागलाय की रे. तुम्हाला काय यायला पाहिजे काय काय झाले? रातभर मच्छरान फोडला. अरे सांगायचं होतं तुम्हाला कुठं नाही आणून दिलं असते. लगा दुधात तुपाचं खाल्लं आणि आमच्या दादागिरी करता येईल. काटकाटून खाल्लं का नाही? यागा काय काय करून खाय कोण त्याची काय. अरे ठीकच आहे. पतंग कुठं आहे? फरार झाला. फरार कुठे होते? आम्ही राखलेलं आहे. खाऊन काटून गेलं नसेल त्याचं. दारानं फरार झाला त्यो. दारा इथं आम्ही राखण्याला इथे थांब तू सर. काही काय जपले कच काटून खाल्ले कच काटून जपले. त्याला आता राहू दे. चला छान नाश्ता देते तुम्हाला. अजून खुश करतो तुम्हाला. कुठं? चला हाटीला. आता काय दुसरीकडे नेऊन कोणतंच का? नाही आता कोणाच झालं की आणि मी का कोणलं की नाही ती पण सांगतो तुम्हाला. चला त्याला सांगा एक पतंग्याला सांग हाटेला दे म्हणाव. उकन जावे चल हाटेला दे म्हणाव त्याला नाश्ता खायला. चल हो चला 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 पुढे चला पुढे चला. हायला उजऱ्याच्या घरी पकडलं उजरे बी नाही. आता लक्याच्या घरी बघूया लक्या तरी आहे का. इकडे बी नाही कुठं दिसत. लक्या आहे का नाही काय म्हणतात. काके लखन आहे का घरात? रातच्यान घरी आलंच नाही. रातच्यान घरी आलं नाही. पहिलं ही बी कुठं गायब झालं. बरं चालतंय. लक्या कुठं गायब झालं. उजर बी गायब लक्या बी गायब. यासने काय किडनॅप बिडनॅप कुणी काय केला काय? काय मग कसं झालं नाश्ता चहा पाणी? काही कमी पडलं नाही ना? आपण वजीर रात्रीपासून जेवण सकाळी नाश्ता नक्की भानगड काय तुझी? भानगड भानगड सांगायसाठी तर आताही मिटिंग घेतल्या. अरे ती गावाची मिटिंग झाली. ही आपल्या मंडळाच्या सभासदांची मिटिंग आहे. आता तुम्ही सांगा काल मिटिंग झाली. मिटिंग मध्ये अध्यक्ष कोणाला ठरवला? सोनिया. पण मिटिंगला अध्यक्ष आहे का आज? नाही. बर
आपण गणपती सगळं नियोजन करतो. अध्यक्ष कोणाला करतो? सोन्याला. आणि सोन्या गैरहजर. हा नियोजन करतोय तो. आणि काम कोण करतो सगळं? आपण. बर गणपती शेड उभा करायचं, डेकोरेशन करायचं कोण करतं? आपण. सोन्या असतो का तिथं? नसतो. बर आरतीचा मान या घ्यायला येऊ आणि आपण कशाला टाळ्या वाजवायला? आपलं काही किंमत आहे का नाही? आता मागल्या वेळी कोणतरी म्हटलंय की आपण काय करूया गणपतीला डीजे आणूया. ते आणलं का त्यानं? आणलं काय? भजन. बर आता रात्री आणखी कोणतं काहीतरी म्हटलं हो. हा लाईटीच्या माळा. मागल्या वर्षी लाईटीच्या माळा आणल्या आणि 2 दिवसात जळल्या. हो अध्यक्ष, अहो तुम्हीच त्या आणले होते की. कापस की विसरलो तुम्ही. आता माळा मी आणल्या की, पण माळा आणाय कुणी लावल्या? सोन्यानं. आता आपण उन्हात तारा सगळीकडे पळतो या मंडप उभं करायचं, मिरवणुकीला नाचायचं. हे घर सुटतो का कधी? हे घरी नाही तर त्या पोल्ट्रीवर. आता रात्री मिटिंगला या म्हटल्यावर गेला इट्याला. कशाला माहिती आहे का? अंड्याची ऑर्डर घ्याला. म्हणजे मिटिंगपेक्षा त्याला अंडी महत्वाची आहे. तुम्ही आपल्या मताला काही किंमत आहे का नाही? आपलं कधी काय ऐकतच नाही काय नाही. म्हणून मी काय म्हणते माहिती आहे का? मी नव अहो आपला लक्ष्य काय म्हणलं माहिती आहे का? वजीर तू की अध्यक्ष आणि आपण स्वतंत्र मंडळ करूया आपलं स्वतःच, जिथं सगळ्यांच्या मताला किंमत असेल. काय म्हणताय तुम्ही? बरोबर आहे, बरोबर आहे. हा बरोबर आहे. सगळे आपण ठरवून करूया गणपती. आणि एक महत्वाची गोष्ट, त्यांच्या मंडळाचा कोणाचा तरी फोन आला तर आपला फोन आहे की नाही त्यासनी नाट रिचेबलच लागला पाहिजे. आता मला काय अध्यक्ष व्हायची काय हाऊस नाही बरं का, पण आपल्या मंडळासाठी, आपलं मंडळ नाही आपण महामंडळ करायचं त्याच्यासाठी मला अध्यक्ष व्हायला पाहिजे. व का तुमच्यातलं कोण होणार आहे? नाही 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 ना, मी होऊन अध्यक्ष. होय. आता तुम्ही म्हणताय म्हणून मी होते बरं का. बरोबर. काय मग कसा झाला चहा नाश्ता? काही कमी पडलं नाही ना? नाही. काय जेवण, काय ते मंडळ, काय अध्यक्ष एकदम ओकेच. होय 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 होय. अध्यक्ष बोलू काय? अध्यक्ष बोल की. प्रत्येक मीटिंगला असतो हजीर अध्यक्ष आमचा वजीर. हे वजीर आपल्या मंडळात काय कोणाला नाही, मला काय मान्य नाही. तू आयक नाही व्हायचं. तू सोन्याच्या पाठी खंडी को पाहतोय. दुसरी कुस्ती घेऊन नको वजीर. सोन्या आपल्या गावची हाय शान, त्यासाठी हजर आपली जान. सोन्या आपलं काय दुसरी कुस्ती करून नको वजीर. जर सोन्यासंग वाकलं तरी मागणार लागतं. मुगून टाकू एकदम ठेवत नाही. तुमचं लय घाला का तुला ठेवत नसतो. पळून गेला. अध्यक्ष आली बघा ही. आली. अध्यक्ष मोन्या गेला पळून. मोन्या निसटला हातात ना. निसटला म्हणजे मोन्या आपल्यातून फुटला. आता आपल्याला गप बसून चालणार नाही. आपण आहे की नाही सगळ्यांना आवरून वर्गणी गोळा करायला सुरू करूया. सगळे वर्गणी की नाही आपणच गोळा करायची. त्यासनी 1 रुपया मिळून द्यायचं नाही. होय होय. जाऊया का? चला आवरून सगळ्यांनी म्हणजे. अध्यक्ष अहो खुर्ची कुठे? अध्यक्ष कुठची आहे? सोळा बी घेतो. हा अध्यक्ष इकडे चला, इकडे चला लवकर. पळा. व्हायला लाक्या बी रातच्या गाय बाय. व्हायला काय झालं काय कळून झाले. नाही मी सोन्याला फोन लावतो. हॅलो सोन्या. हा बोल की राजा. अरे लक्याच्या घरी गेल तू? हो लक्याच्या आहे मग ते रातच्यानं लक्या घरी आलाच नाही. आणि उजेराचा पण फोन लागणं झालाय. काय सांगतोस? अरे मोन्याचा सुद्धा फोन लागना. सोन्या मला का भ्या वाटतं या. रातच्यानं का नाही मंडळातलं सगळं सभासद गायब व्हायला लागले ते बघ आता. पण मंडळातली कुठलीच पोरं फोन उचलून झाली ती. काय करायचं रे आता? काय गडबड झाल्या का बघ. बर चालते. एक काम कर, वर्गणी मागायला जायचे. तू जुळणी करून ठेव तोपर्यंत मी आलोच. हा बर चालते. हा ठेवू का? हा मला काहीतरी झोल वाटतोय. पण असू दे सोन्या सांगतो तसंच करतो.
तिथून मूर्त्या. कुठे गेला होतास? फोन काय तुझा जाळलायस का पेटवलंयस? काय केलंय? आत्ता उगवलायस? तुला काय वाटत नाही? अव पोराला खवळतंय काय? अहो पोरग बार करायला नाही तुमचं. आता मोठं झालंय मोठं. अहो ती वाईक नाही, उपाध्यक्ष झालाय उपाध्यक्ष. अगं बाय, उपाध्यक्ष दारात राहिलं पोराला आज खावळी ती एखाद्यानं ताट आरती आणली असती आणि ओवाळ असतं पोराला. थांब थांबा, ओवळ्याला ताट घेऊन येते. आरती लावून झाली मग गुणाचं ग बाळ माझं. तरी ह्यांना म्हणत होते एक ना एक दिवस माझं पोरगं मोठं होणार. अगं आय मलाच काय वावा द्या, ह्याला बी वावाल की. त्याला काय र? अगं मी उपाध्यक्ष आहे आणि ह्यो अध्यक्ष झाला या. असं वी कशाचा अध्यक्ष झालाय र? अहो ते आपल्या गावातले गणपती मंडळ नाही का, हा. त्याचा अध्यक्ष मी झाली आणि एवढा क्या उपाध्यक्ष झालाय. ओय अगं नको मारू की. अगं लय लागतंय. अगं तिथं मारू नको. अगं तिथं लय लागतंय. अगं नको मारू. पाहुणा आली ती जरा केळं बघून येऊया त्या भीमाच्यात. हो हो चला काय त्याला कुठंच गावतंय आता बागत कुठं दिसतंय का? विमाना ना ए भीमाय भीम आलो या बाहेर या. कुठं आहेस? कोण आहे? ना भाऊ भाऊ नमस्कार. अरे भीमा केळं काय पिकली ती का नाही? पाहुणा आली ती. मस्त भाऊ मी सकाळच्या इथं आली बागत, हा. पण एक देखील गड पाड लागलेला ना, अजून कच्ची केळ आहे ती हा, आणि खायचो की नाही ती व आता अवघडच झालं. पाहुणा आली ती. आईला अवघडच झालं रे जेव. मग आता काय तुझं आणि काय अवघड झालं म्हणजे तुमच्या काही कानावाल नाही वे? कशाचं? अहो रात्रीच्या मीटिंग नंतर काही कानावाल नाही हो तुमच्या? हो ती जरा आलंय माझ्या कानावर कोण कोण. अरे काय का नाव आले दोघच कुजबुजताय. अरे ते वजीर हा मंडळातल्या पोरास निघून पडला की बाहेर. का? त्याला लय अध्यक्ष व्हायचे हाऊस. नापास वजीर एकदम सपशेल नापास. अरे भीमा त्यो जरी अध्यक्ष झाला तरी काय बिघाडते? अरे ते बी फार तसं धडपडे आहे. बघ आता तू विचार कर उगच कुठल्या बी कार्यक्रमात, गावात, लग्नात, कुठलं मैताचा कार्यक्रम असू दे, देवाचा कार्यक्रम असू दे, सारखं पुढं 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 असतं. ती काय वाईट नाही करतं ते बी त्याच्या जीवाच्या मानानं ते लय चांगलं करतं. आता बघ गणपती बसलं की त्यो बघ तुला गणपती जाऊस तर तिथनं गेलेला सुद्धा दिसायचा नाही. तीच असणार आणि दुसरी पोरं तिथं नसती. ती कोण तीच धडपाडतं, तीच करतं. पुन्हा पोराशने बोलवतं. तसं ते बी चांगलं आहे. हो दे झालं तर काय बिघाडतं या? असं कसं म्हणताय भाऊ? वजीर पोरं घेऊन बाहेर पडला, मंडळाचा अध्यक्ष त्याला व्हायची हाऊस, आणि रात्री मीटिंग झाली. मीटिंगमध्ये जर म्हणला असता मला अध्यक्ष व्हायचं आहे, सगळ्यांच्या मतानं झाला असता. रात्री मीटिंगमध्ये तो पुढं पुढं करत होता का नाही, तेव्हाच माझ्या डोक्यात पाल कुचकाजली की ह्याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. मग भाऊ आता आपण काय करायचं? आता करायचं काय? घेतलाय दोन्हीने निर्णय घेऊ द्या. आणि अनेक भीमा आपण आहेच की, अनेक त्यांच्यावर लक्ष ठेवू की आपण. हा बर बर भाऊ तुम्ही म्हणताय तर बघू. पण मग काय करतोस? येतोयस का वागडं का? नाही नाही तुम्ही व्हा मोर, मला जरा काम आहे. चालतंय मग निघू का आम्ही? हो हो हा? हो हो चालतंय चला. अरे मामा अरे होय की वजीर. अरे थांबूया. राम राम. राम राम. अरे लखन पुढारी कोण आहे ती? पुढारी आणि म्या तर ओळख सांगतो. अहो म्या तर अध्यक्ष आहे, अध्यक्ष. राम राम अध्यक्ष. राम राम. राम राम. लखन आज बघ जरा मला बरं वाटलं. अध्यक्ष ह्यो आमचा लखन इतका बिघडला होता
ती कुठला एक संस्थानिक आणि एक लेंगावाला भामटी दोघं जण होती, त्यांच्या नादाला लागून भाग पोर येडं झालं होतं बघा. माझ्याकडे आला त्यासली 4 वेळा घेऊन, 2-4 वेळा आणलं, पण काय तुम्हाला सांगू, काय नाही काय सारखी बघा भानगडी करायची, काय नाही काय सारखी कांड करायची, आणि ते लेंगावाला माझ्या पूर्जीच खोड काढायची सारखं बघा. पण अध्यक्ष मी बी कच्चा नाही बरं का, म्या बी त्यासनी एकदा खर झाडायला लावलं, एकदा फरशी पुसायला लावली, एकदा गोटा साफ करायला लावला, एकदा मसरे धुयाला लावली, अहो गेली पळूनच. आणि आता सुद्धा आलोय का नाही, आता पण त्यांना म्हणणारा या एकदाशी जेवायला. दसरा नाही का पुढं आला, घर झाडून घेतलं पाहिजे, गोधड्या धुतल्या पाहिजे, त्या एकदा लावतो बघा का आम्हाला. मामा का अध्यक्ष, जेवढं तुम्ही फुलं टाकताय का नाही हा ते मीच आहे. आता फुलं टाकायची बस करा, नाहीतर आमचे फोटो हार घालचाल. आता लेका लखन काय रे ही? अहो मी अध्यक्ष आहे, जरा तरी माझी इज्जत राखा की. कशाचा अध्यक्ष ही? कशाचा? अहो अखिल बिस्कुटवाडी महामंडळाचा अध्यक्ष आहे, गणेश महामंडळ त्याचा अध्यक्ष आहे मी. ती पण स्वयंघोषित. अरे लखन ह्यो पक्का बहरूपी दिसतोय. मी आतापर्यंत लगा गणेश मंडळ ऐकलं होतं, ही महामंडळ कुठून आणलं? अहो आमचं मंडळ काय साधं सुद्धा आहे, बिस्कुटवाडीचं महामंडळ आहे, एकमेव महामंडळ आहे गणेश महामंडळ, ती पण बिस्कुटवाडीचं. अख्ख्या भारतात कुठे नाही महामंडळ. लखन तुझ्या गणेश महामंडळाची आता पुरी वाट लागणार बघ. ह्या भामट्याला केलायस अध्यक्ष, तू झालायस उपाध्यक्ष. मामा मी जातो घरी. अहो हळू बोला की कोणतरी ऐकेल, आमची इज्जत घालवू नका, तुमच्यात आमच्यात राहू दे. आहे का तुम्हाला इज्जत? अहो हाय की थोडीफार तरी आहे की. आणि आता अध्यक्ष आहे, अध्यक्षाला इज्जत असती, द्यायची असती इज्जत. होय 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 जाऊ दे मला. थांबा की जरा, आता आलायच तर जाता जाता भवानी करून जावा की पावती. कसली भवानी? अहो गणपतीची पावती वर. नाही 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 नाही, तू जिथं अध्यक्ष आहे तिथं एक काय बी देत नसतो बघ. अहो माझ्यासाठी राहू दे, माझ्यासाठी राहू दे. लखन तुमचा भाचा आहे का नाही? हाय की. मग लखन भाचा म्हणजे मी पण भाचा झालो, आणि तुम्हाला मामा म्हणतो की नाही? होय 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 होय. भाच्याचा हट्ट आहे म्हणून द्या की वर्गणी. द्या की मामा. तुमच्या मर्जीनं द्या. लखन सांगते तुला का? मामा द्या की. अजूनपर्यंत कुठला हट केलाय तुमच्यापाशी मी? हे बघ आता तू आहे म्हणून काय बोला येईना, नाहीतर ह्या भामट्याच्या हातात बघ माझी काही पैसे द्यायची इच्छा नाही. पण आता तू म्हणतोयस तर दे तू. अरे काय ओळखते मामा? अरे सुट्ट बघतोय रे, हायता रुपये कुठं आहे सुट्टा? रुपये घालतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका, द्या पैसे. घालताय? बर ही पैसे 21 रुपयाची पावती मला पटकीन आणून द्यायची, मी घरी आहे. अहो पण ती पैसे? अय शहाण्या, 500ची करतो का 5000ची करतोस? मला राहू दे की तेल आलाय काहीतरी. अहो आम्हाला वाटलं 500ची करताय वाटतं. होय होय होय, तुला वाटतंय की करायची असली 21ची कर आणि मला पावती घरी आणून दे. होय होय मामा. आणि महाप्रसाद कधी आहे ती पण मला सांग, मी जातो ताईची गाठ घ्यायची आहे. पिंके तू जा घरी, मी आलू वर्गणी गोळा करून. या म्हणजे झालं, आणि अध्यक्षापासून सावध झाला. वय वय लके मामानं डोंगर पुकरून हे उंदीर बाहेर काढला गिर. होय केला का? हॅलो, हा बोल की मोने. हा काय सांगतोस? काय सांगतोयस लागा, वजना सभासद फोडली आणि नवीन मंडळ काढले. नाही नाही, वाजा असं करणारच नाही. खरंच असं झाले? वाजा तरी बरं असू दे, एक काम कर, राजाकडे जा आणि तुम्ही वर्गणी गोळा करायचं नादाला लागा. मी आलोच. हा लगेच येतो. हा
ठेवू का? आत्तीला पण एक काय काम नाही. मी आले इथं फिरायला, तिनं पाठवले साखर पावडर आणायला आणि लोक्या पण हिंडत बसला. जाते उन्हात आणायचं आता. हायल्या ही पोरं याची काय माहित कधी आता. पण आता काय करू मी? बरं जाऊ दे, मित्र वर्गणी गोळा करतो. अरे येऊ बला की तर काय करते आता. का काय अगं राजू आहे बाहेर आहे की 2 मिनिटं. बघतेच याला. गणपतीची वर्गणी मागा आलोय. नाही बाबा पैसे देतो. पैसे नाही ते का के अगं थोडं तरी दे की, गणपती आहे आपलं देवाचा आहे. बरं बरं हाय देत्या हा 20 रुपये 20 रुपये होय का काके? 20 एवढं. अगं जास्त कमी दे की. तेवढं देतो आमच्या पैसे आहे तेवढं. बरं 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 आता ह्या कागदावर नाव लिहितो आणि परत त्याला पावती ती आणून देतो बरं का. काकी नाव कोणाच टाकू ग? यांचं नाव टाका. बरं बरं काकी 20 हा जा. तर 20 रुपये. अरे 20 रुपये कुठे गेलो? हे कुठं काळ माझं राडवा आलं? नीट बोल. काय नीटच बोलतोय की. हा नीट बोल. पैसे माझे घेतले तीस का? तुझं इथे दे माझं मला. कसलं पैसे सांगा दे. कसलं म्हणजे तुला माहित नाही कसलं पैसे आहे? आता गणपती आले ते वर्गणी गोळा करतोय मी. तू का करतोस वर्गणी गोळा? कोण म्हणजे? आमचं मंडळ आहे. सोन्या अध्यक्ष आहे ते आमच्या मंडळाचा. मग आमचा लक्या कोण आहे? मग लक्या कोण आहे? लक्याच आहे की. लक्या उपाध्यक्ष कळलं? कधी उपाध्यक्ष झाला? लक्या फुटून गेलाय आमच्यातनं. सोन्या आमचा मंडळाचा खरा अध्यक्ष आहे. ए गे बस. तेव्हा उपाध्यक्ष ही पैसे तळ्यात जायला पाहिजेत. त्याच्याकडे नाही, माझ्या खिशात जाणार. पैसे दे पिंके. नाही देत. काय करणार आहेस? पिंके पैसे दे. नाही काय करणार आहेस? काय नाही करणार मी. पैसे घेणार आहे. पैसे दे इकडं. पैसे दे मला. मी सोन्याला नाव सांगितलं बरं का तुझं. गुबाई कोण सोन्या? गुबाई सोन्या आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे. गुबाई कोण सोन्या? हा मग आमचा लक्या उपाध्यक्ष. ए टवळे तू कशाला इथं गावात आलीस बिन काम आहे? टवळे आहे तू. कावळ्या पैसे दे. कावळ्या पैसे दे मी सांगतो या. पिंके माझा आता डोसकं फिरवलं का? बोट हो मी बोट मोडीन तुझं. अजय देवगण आहेस? अजय देवगण कोण का असं ना? मी शाहरुख खान आहे. बोल आता. दिसत तर नाही. अरे आपल्या असं कुणाबर कम्पेअर करायचं नसतं वेड्या. असं करतो मूर्खावानी. पैसे दे. पैसे दे. माकडा कधी स्टाईल बदल बाबा मला नाही आवडत. पिंके मला तू माकडा म्हटल्यास मी तुला आता सांगतोय चिमणी तुझं तोंड आहे बघितलंस का कधी आरशात? अरे चिमणी चांगलीच असते. कावळ्या बरं कावळा तर कावळा निवदाव कावळा जातो माहिती ना. चिमणी जात नाही तू शिवायला. हा मग ते कावळाच आहे. आपशगुनी कावळ्या. पिंके बघ नीट कर. असू दे केस कसे बी असू दे. पैसे दे. येडा झालंस का काय? हाय काय 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 आपण मिरज मध्ये जाऊया. तिथं तुला मी दाखवते. तिथनं तुझं तू ये बाबा. पण तिथपर्यंत सोडते मी तुला. सोडू शकते म्हणजे तुला. ए जा नाही जात. तुझा आहे काही. पैसे दे. ए पैसे दे. पैसे दे मी सांगतो काय तुझ्या तर. पैसे दे माझ मला ती. पैसे दे नाहीतर मी काय मामाला नाव सांगितलं तुझ्या. खाली कधी किती म्हणले चाबरापणा करतायस. लागलो का? लागू देत. मग मी काय करू? तू काय करू नको माझ्या पायासाठी. सुंदर तोंडाच्या माना बोलतोय. मीच सुंदरा मीच कावळा मीच गोबाळ मी सटवी टवळी सगळं मीच. मला काय बोलायचे बोल. तू धुतलेला तांदूळाचं मला माहित आहे. जा तुम्ही आता. मला मंडळाची बोलायची गोष्ट झाली का? तू आहेसच कळलं. असं तू दे वाचायचं मला मंडळाचं काम आहे. मला जाऊ दे. जा जातोयच की मग. कोण विकताय तुला? आम्ही फक्त 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 मोन्यानं खबर आणल्या. लगा आपलं मंडळ फोडलं त्या वजिऱ्यानं. आपलं मंडळ फोडलं. हो
आता काय करायचं आता काय करायचं नाही सोन्यानं आपल्याला एकच सांगितलंय वर्गणी तेवढे जाऊन गोळा करा आणि त्यांच्या अगोदर आपल्याला गणपती बसवायचा आहे आपलं मंडळ खरं आहे त्याचं मंडळ खोटं आहे होय आपलं खरं आहे आता काय करूया माहितीये का बाकीची पोरं येऊ दे मागणं आपण तोपर्यंत वर्गणी जाऊन गोळा करूया आम्ही फक्त फक्त पैका उदय कोणाचं फक्त पैका उदय वजीरच्या डोसक्यात घालतो कुदळ कोणाचं फक्त पैका उदय वजीरच्या डोसक्यात घालतो कुदळ आम्ही फक्त तांदवा ठेवणे गटून वजीरचा करूया वाटूळ तांदवा ठेवणे गटून वजीरचा करूया वाटूळ आम्ही फक्त तांदवा ठेवणे गटून वजीरचा करूया वाटूळ तांदवा ठेवणे गटून वजीरचा करूया वाटूळ आम्ही फक्त जरा लय झालं यांचं दाखवतो दाखवूयाच बापू नकाला तापू गणपती गेले कोंबडाच कापू हे थांबा आपल्याला सोन्यानं सांगितलंय भांडायचं नाही म्हणून गपासा जरा संत्रावा जरा चला आम्ही फक्त बापू मग कंपनी मोका सांगतोय अरे सगळे बोल की केवढ्याला ठरवायचा गणपती तेव्हा मग मोका म्हणतोय मग तुला अरे मोठ्याला लय पैसे लागतील की रे होय रे पोरांनो पैसे वगैरे मागाय का आपण मग पैसे आहे का आपल्याकडे लोका मोठा ठरवायचं म्हणलं होय रे त्या लय पैसे लागणार बरं असं करूया जाऊया तिथं बघूया गणपती कसा कसा आहे आणि त्याच्या ह्याच्यावर ठरवूया मग हा चालते चल हे चप्पल बाहेरच काढा रे गणपती लोक केवढा मोठा गणपती बाहेर गणपती अरे हो बघ की गणपती मोठा काय बघा बघा लालबागचा राजा नव्ह का कलर बिलर अरे तिकडे बघ की सोंडवचा गणपती मोदूक बिदूक मोठा आहे त्याच्याकडे कसला भारी गणपती यार पण आपण कुठला ठरवायचा आता आपण तर एवढा मोठा अरे पण पैसे पैसे काय बी होईल आपण वगैरे मागूया कोणाला लोक पैसा असणार आहे विचारूया का आपण काकी दादा इकडे 1-2 मिनिट ह्यो गणपती केवढ्याला आहे हो 10,000 रुपयाला आहे 10,000 काय कमी जास्त होणार नाही होतील की 100-500 रुपये होतील आणि ह्यो गणपती केवढ्याला आहे तो 9,500 9,000 ह्यो भेटेल का आपल्याला गणपती नाही तो बुक केलेला आहे एवढीच मूर्ती शिल्लक आहे 10,000 रुपयाला गणपती राहू दे मी म्हणतोय बारका गणपती घेऊया एखादा अरे मोने 10,000 रुपयाला गणपती आहे ती म्हणते ती 500 रुपये कमी मग 9,500 कुठं आणायचं एवढं मग ऐक का अरे माणसं गावातली देते का वर्ग तुला माहित आहे वजीर भावड्या वजीर भावड्या वजीर भावड्या वजीर भावड्या वजीर भावड्या अरे क्या अरे मोडदा बदबद तिथे तुमचा बसवला मोडदा तुमचा बी धर आपलंच खाऊन आपलंच मोडदा बसवायला लागली ती होय गाव अध्यक्ष लय बेनवाड झाली तिला काय घाव दिस परत चल चल आपल्याला गणपती बुकिंग करायचंय होय होय नक्की आली एकदा आपण इथं होय अध्यक्ष पण अध्यक्ष आपण दोघच का आलोय बुकिंगला आपण दोघच बुकिंग लावी अरे त्यात पण माझा खेळ आहे काय विचार सांगा तुम्ही जाता अरे आपल्या गावात सगळ्यात मोठे गणपती कुठे मिळते ते इथं सोन्या कुठे इथं बुकिंगला गणपतीच्या इथं आपण कुठं
कुठं आले इथेच आपल्या मंडळाचं सभासद मी इथं आणलं आणि सोन्या जर इथं आला तर आपल्या सभासदांचं मत परिवर्तन करू शकतोय त्यासने आम्ही दाखवू शकतोय आपलं सभासद फोडून त्यांच्या मंडळात नेऊ शकतो या म्हणून मी ऐकलंय त्यासने कामाला आले मंडळाच्या आणि बुकिंगला तुला घेऊन आले इथं राव अध्यक्ष तुमचा नादच नाही करायचा राव हा तुमचं डोकं लय चालतंय अध्यक्ष म्हणलं जरा डोकं चालवावं लागतं रे वय वय बरं चल सोन्याच्या अगोदर आपण बुकिंग करूया गणपती चल चला चालू कर हवा अध्यक्ष इथं जायची की अगं क्या हो आजची बक्की अंगा क्या काय आजची बक्की त्यांना बघतो थांब तू जाऊ नको थांब बा थांब असू दे की ह्याच काय भेटायचंय तेव्हा मी अध्यक्ष आहे तू उपाध्यक्ष आहे विसरच काय अरे यांच्या बाला काय द्यायचंय आपण गणपती बुकिंग करायला आलोय मोठ्याच्या मोठ्या बुकिंग करायचंय चल मी असताना भेट जाऊ नको तू अध्यक्ष काढा पैसे आणि करून टाका बुकिंग अरे गणपती तरी बघूया की अगोदर चल चला लक्ष्या भारी की गणपती वय राव अध्यक्ष मी काय म्हणते मला ह्यो गणपती आवडला बघा ह्यो घेऊया आपण येऊ हा आपल्याला घरात बसवायचं नाही महामंडळात बसवायचं आहे आपल्या गणेश महामंडळ त्यात बसवायचं आहे आणि घरात गणपती आहे ती मंडळात मोठ्या घ्यायचं आहे आपल्याला बर बर चला बघूया सगळ्यात मोठा कुठं आहे रे अध्यक्ष हो का किती मोठा आहे होय गेला का भारी पण आहे सगळ्यांनी नक्की आवडणार वय वय चल तेच बघूया आपण ठरवायलेत गणपती करू काय मार ए नको थांब जरा हो कुठे गेले बोला ह्यो गणपती आम्हाला पाहिजे बरं का कितीला आहे 10,000 द्यायचा आहे 10,000 हा अध्यक्ष काढा पैसे टाका बुकिंग करून कशाला विचार करताय तुम्ही कुठलं काढा पैसे पैसे आहे ते कुठे आपल्याकडे वर्गणी गोळा केलेली काय केली तुम्ही वर्गणी बी मग सभासदावर खर्च केलेला कुठला वर्गणी जर खर्च केलाय सभासदावर आपल्याकडे लय पैसे नाहीत आता मग किती आहे ती 3,000 आहे स्वस्त बोलची ऐकतील ती पार्टी स्वस्त 3,000 होय आणि गणपती एवढा मोठा कसा घ्यायचा आता अध्यक्षाला डोकं आहे काय ते चालत नाही ते टेन्शन घेऊ नकोस कुणाला दिलं नाही ना ह्यो गणपती नाही कुणाला दिला नाही तेवढी एकच मूर्ती शिल्लक आहे एकच हा त्यांनी कुठला घेतलाय त्यांनी पण तोच ठरवायला लागले तोच हो अध्यक्ष काहीतरी करा आपल्याला बी योजण्याचा आहे आणि आता मी काय घाण राहू का तुला घाण ठेवत अध्यक्ष मग आता काय करायचं हो 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 त्यांना किती ठरवलंय 9.5 हा काहीतरी कमी करा की हा ठीक आहे 9,000 करतो ती घेणार आहे ती का ती घेणार ती गणपती हो घेणार आहेत तुमच्याकडे पैसा कुठून आला एवढा मला काय माहिती आता वर्गणी गोळा केली असेल ऐकतेली बघूया काय ते करूया तुमच्याकडे पुरतं पैसे नाही ते त्यांच्याकडे पुरतं पैसे नाही ते तुमच्या दोघांच्या गळात दुसरा कोण आला तर मी त्यांना मूर्ती देऊन टाकणार तुमचं काय आहे ते लवकर ठरवा मी आहे इथंच हो अध्यक्ष टोपी तर काढा आणि मग खाजवा डोकं कशाचं खाजवा डोसकं चालून झालं या ह्या वर्षी काय गणपती बसणार नाही ती गणपती नाही नाही ह्या वर्षी बसवायचा काय पण होते पण आपण गणपती बसवायचा त्यासाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागलं तरी चाललं कॉम्प्रोमाइज म्हणजे काय असते होती ती अध्यक्ष लोकांचे मोठे शब्द आहे ते तुझ्या नाही डोस काय शिरणार बरोबर करा ती काय आहे ती पण गणपती बसवायचा आपण यावर्षी होय होय राजा भाऊ आम्हाला पण माहिती आहे ती हे गणपती घ्यायला तुमच्याकडे पैसे कमी आहे ती आणि तुम्हाला पण माहिती आहे हे गणपती घ्यायला आमच्याकडे पण पैसे कमी आहे ती कसं होईल माहिती का आपल्या बांधण्यात ती शाळेत गोष्ट नव्हती का 2 बोकीच्या बांधण्यात माकड लोण्याचा गोळा घेऊन जातं तसं आपलं व्हायचं दोघं भांडत बसायचं आणि तिसरं कोणतरी यायचं आणि गणपती घेऊन जायचं आणि गाव सगळं आपलं तू करल आम्हाला सगळं तुझं मान्य आहे पण तू तेवढा आम्हाला अध्यक्ष नको आहे हो
अध्यक्ष आपण माघार घ्यायची नाही. अरे इथं अध्यक्षाचा प्रश्न नाही, अरे इथं गणपतीचा प्रश्न आहे. गणपती बसवायचा की नाही आपल्याला? वय बसवा जाईल. अध्यक्षाचं काय जाऊ राजा बाब, तुम्ही मत आहे ना मी अध्यक्ष नाही म्हणून. मी नाही अध्यक्ष, मी आता कॅन्सल माझा अध्यक्ष. अध्यक्ष काय कोण पण व्हावं आपल्याला का नाही, महत्वाचा गणपती आहे. व गाग्या तू म्हणतो की बरोबर आहे का, गणपती आपण बघूया. वजिऱ्या बरं झालं का तू इथं आलास. आमचं सुद्धा का तीच चाललं होतं. आमच्याकडे तुला कुठं पैसा येतो गणपती घ्यायला, पण आता तू आलायच म्हटल्यावर आपण मिळून मिसळून गणपती बसवूया बरं का. आपण तेवढं आता प्रेक्षकांनी सांगूया. वय प्रेक्षक, गणपती बाप्पानं आम्हाला लवकर अक्कल दिली आणि आम्ही लवकर शहाणं झालो बरं का. अहो गणपती आपण कशाला बसवतो, आपल्या पूर्वजांनी ही प्रथा कशा पाय पाडल्या, समाजातले लोक एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून केलेलं आहे. पण आता त्या विचाराला फटा फुटला आहे. आणि आता काय चाललंय, तुझा गणपती मोठा का माझा मोठा गणपती, तुझी मिरवणूक पुढे जात्या का माझी मिरवणूक पुढे जात्या, त्या आटीच्या भांडणात आहे का नाही, आपला मूळ हेतू विसरत चाललोया आपण. म्हणून सांगतो या, हे सगळं विसरूया, आपण एकत्र येऊया आणि चांगलं गोण्या गोविंदानं गणपती बसवूया. हा बरोबर आहे वजिऱ्या तुझं. तर प्रेक्षको, तुम्हा सर्वांना बिस्कुटवाडीकडून गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि एक अजून कोणी आपलं ऑरेंट एंटरटेनमेंट फिल्म्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमचा आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा बरं का. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.